एक काम करायचं, दारू व्यसन ते बंद करायचे. दुसरं काम करायचं, बांध फोडायचे एकामेकाच कमी करायचे. कामान धामाचं बांध टोकरीत बसतात, दिवसभर शहरात हिंडत काय टोकरीतवर बांध. 2-2, 5-5 पिढ्या झाल्यात आपले लोक बोलाना त्या बांधामुळे एकमेकाला. घेण्या देण्याच्या दुश्मन आहे. 2 फुटाचा बांध त्याच्यासाठी 5-5 पिढ्याच्या दुश्मन आहेत. उद्यापासून जर बांधाचे किंवा असे काही मागच्या लगेच बुळबुळ करायचं नाही, लगेच खाली आपण देत असतो. हे मागचेच लय तरावाईक असतात, हे सगळ्यात काड्या करते. आपण वाद जर यापूर्वी कशाचे आपले झाले असले ना, तर उद्यापासून एक काम हातात घ्या, कोर्टात जायचं आणि मिटून टाकायचं. काय होत नाही, 4 पावलं मागं सरकाले. त्या बांधापेक्षा 10 पट जमीन आपली भांडणात गेली. एखाद्याला वाट नसली तर वाट द्यायची ना. का रोग आला का, तो वावरातून गेल्यामुळे का तो वावर घेऊन चाललाय का, ते लगेच वावरातून जाऊ नको, मध्येच गोटे घेऊन उभा राहतो. हे बंद करा. जवळपास 40,000 पेक्षा जास्त राज्यातले भांडणं मिटलेत आपण, 40,000पेक्षा जास्त आतापर्यंत. याच्यामुळं ना आपला प्रगती, आपली विकास कुठतोय. आपल्याला आपले लेकर बाळा मोठे करायचे. आपला विषय गेलं रे, कसं तरी रडत पडत आपला विषय आपण नेलं. आपल्या लेकरा बाळाला पुढं जर आपल्याला सुखी करून ठेवायचं असलं तर आपल्याला जुन्या असणाऱ्या वादाच्या भांडणाच्या सगळ्या गोष्टी सोडून द्यावा लागणार, तर आपण पुढे जाऊ. आता तुम्हाला आरक्षण दिलंय, आता आरक्षण मिळालं तर आता लेकरं बाळ लिकी बाळी मोठ्या करा शिकून. तुमचे 2-4 फायदे झालेत. आता तुम्हाला आरक्षण मिळाल्यामुळे योजना यायला लागल्या, तुम्हाला शिक्षणात सवलती मिळायला लागल्या, तुमचे पोरं नोकऱ्यामध्ये चाललेत. आता एकच येड लावून घ्या स्वतःला. आपण जितके कष्ट केले ना, ते कष्ट आपल्या लेकरा बाळाच्या वाट्याला आले नाहीत म्हणून लेकरं शिकवायचे आणि त्यांना सगळ्याला नोकऱ्याला लावायचे.